हाँ बोल राजेश. रेडी आहेस का तू? राजेश काय? का? काय झालं? अगं असं डायरेक्ट नाव नसतं घ्यायचं. आपलं सिक्रेट मिशन आहे ना, आपल्याला कोड लँग्वेज मध्ये बोलायचं आहे. कोड लँग्वेज. हा हा एकदम सिक्रेट. हा पण मग मी आता तुला काय नावाने हाक मारू? एजंट आर म्हण. ओके सो एजंट आर, एजंट एम रिपोर्टिंग. हा करेक्ट, व्हेरी गुड. मला सांग, ग्राउंड क्लिअर आहे का? हा हा मी घरातच आहे. हे सगळं समजावं लागतं. अगं कोड लँग्वेज लक्षात ठेव. ग्राउंड म्हणजे घर, घर क्लिअर आहे का? हा 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 म्हणजे माझ्याकडे उत्तर आहे पण मी नाही देणार. ए असं काय? आपण एकाच टीम मध्ये आहोत ना? ही चिटिंग आहे. म्हणजे उत्तरा घरात आहे. अच्छा असं होतं काय? बरं बरं बरं, व्हेरी गुड. आता ऐक, मी जे सांगतोय ना ते लक्ष देऊन ऐक. कुठलाही प्रश्न आला तरी थेट उत्तर द्यायचं नाही. आणि कधी कधी आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो, पण आपण डगमगायचं नाही. कळलंय? डोंट वरी, टेन्शन नको घेऊस. माझ्याकडे ना सगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळी पेन्सिल. यस, स्मार्ट गर्ल. आणि हे बघ, उत्तर देताना खरी द्यायची नाहीत. आपल्याला समोरच्याला गंडवायचंय, लक्षात ठेव. हा हो ऐक 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 ऐक, कॅप्टन आर, आउट ऑफ सिलेबस प्रश्न येतोय. हा हो ओके ओके, ओव्हर अँड आउट. आउट ऑफ. अरे मॅडम, आज काय घरी जायचा विचार नाही वाटतं तुमचा? नाही नाही, झालंच, निघते आता. मॅडम तुम्हीच आम्हाला सांगत असताना जास्त वेळ बसू नका, वेळ झाली की घरी जात जा, उरलेलं काम दुसऱ्या दिवशी करा. हो ते तर मी आताही म्हणते. हो पण मग आता तुम्हीच तर बसलायत काम करत. काही राहिलंय का तुमचं काम बाकी? मला सांगा ना, मी मदत करते ना तुम्हाला. अगं नाही नाही, इतकं काही काम नाहीये. ऍक्च्युली होतच आलंय माझं काम. गेले काही दिवस इतकी गडबड होती ना की काही रेकॉर्ड्स ठेवायचेच राहून गेले होते. तेच काम पूर्ण करते मी. झालं की लगेच निघ. बरं पण मग मी मदत करू का तुम्हाला? लवकर होईल काम, आपण दोघी सोबतच निघू, चालेल? नाही नाही, खरंच काही गरज नाही. आणि तुमचा मुलगा वाट बघत असेल, प्लीज जा तुम्ही घरी. बरं ठीक आहे, मी जाते. पण तुम्ही जास्त वेळ थांबू नका आणि मी उद्या करेन तुम्हाला मदत. ओके? हो मी नक्की सांगेन. थँक्यू. अरे अजून कोणीच घरी गेलेलं दिसत नाहीये. एसीतच झोपायचा विचार दिसतोय. नाही साहजिकच आहे काय की कुणाकुणाच्या घरी साधं फॅनचंही वारं नीट लागत नाही. त्यात बाहेर इतका उकाडा आहे, इथे झोपावं असं वाटूच शकतं. नाही का मीरा? नाही काही नाही, बस निघतच होते. मीरा मॅडमना बाय करायला आले होते. हा केलं बाय? हो येते मी. बाय मॅडम. बाय. काय मग मीरा, छान वाटत असेल ना एसीचं वारं? देवाशीष कामतांनी एकदम महागातले एसी लावलेत नाही का? किती काम करशील, बस झाला आता. नाही संपत झालंय माझं काम, निघते आता. जितका पगार तितकंच काम करावं माणसाने. राहिलेलं उद्या कर. माझ्या सॅलरी पेक्षाही माझं काम जास्त प्रिय आहे मला. हा करेक्ट आहे तू. हे पण सध्या तुला कामापेक्षा सॅलरीची जास्त गरज नाही का? तुझ्या सॅलरी बद्दल बोललोच नाही आपण. अगं तू तरी आठवण करून द्यायची ना मला. ठीक आहे, हे पण की कर्तव्य वगैरे म्हणून करणार आहेस हे सगळं? नाही करत असशील तर कर, माझी काहीच हरकत नाही. बापरे, झालंय माझं काम, निघते मी. जायला सांगितलंय का मी तुला?
सांग ना, किती सॅलरी घेणार आहेस तू? 25,000? हा, खूप होते. 20? खूप बरं वाटत असेल ना इतके मोठे मोठे आकडे ऐकून? 15 ठीक आहे. जे काही काम करतेस त्या मानाने 15 खूप आहेत तुझ्यासाठी. निघू मी? मीरा, या जगात माणसांमध्ये 2 प्रकारच्या क्वालिटीज असतात. एक, खालून वर जाण्याची, आणि दुसरी, वरून खाली येण्याची. त्या माणसाने डिसाईड करायचं असतं त्याला कुठे जायचं. तुला कुठे जायचंय ते तुझं तू चूज केलंयस. तुला माहिती आहे ना तुझ्यात कुठली क्वालिटी येते, आणि तुझी क्वालिटी तू चूज केलीस. विचार. स्वतःच्या हातचा चहा प्यायची मज्जाच वेगळी असते. मलाही आवडेल मजा घ्यायला. शो, व्हाय नॉट? घे. थँक्यू. मस्त झालाय, खरंच छान झालाय. थँक्यू. पण तू इथे येऊन ही सगळी घरची कामं का करतेस? जरा प्लीज परत नको ना सुरू करूस. तुला माहितीये ना मी हे का करते ते. नाही, तसं कोड्यात नको. जे काही आहे ते सरळ स्पष्ट सांग. का आलीयस मधुरा इथे? माझा काही हेतूच नाहीये जो मी तुला सांगेन. ना फक्त आता शांतपणे आदित्य सोबत राहायला आले. आदित्य सोबत? मधुरा, वेडी आहेस का तू? का? चल ठीक आहे, तू कुठल्याही हेतूने इथे आली नाहीयेस, मी मान्य करते. पण इथे काय सिच्युएशन आहे हे तरी माहिती आहे का तुला? मला ना उत्तर आता कंटाळा आलाय या सगळ्याचा. मला नाही पडायचंय ग यात. अगं पण जी रियालिटी आहे ती तू नाकारू नाही शकत. हो, पण ती नाकारायला मी ती एक्सेप्ट तरी कुठे केली आहे? तू केलीस किंवा नाही केलीस, तुझ्या समोर येऊन उभी राहणारच आहे ती. मी माझा रस्ता बदलेन. अगं पण तू चुकीच्या रस्त्यावर आहेस. तेच सांगते, तुला तोच बदलायची गरज आहे. तसं तुला वाटतं. मला फक्त आता आदित्य सोबत सुखाने राहायचं. आदित्य सोबत सुखाने राहणं म्हणजे एखाद्या मृगजळासारखं आहे मधुरा. उत्तरा, हे तुला वाटतंय, मला नाही. कारण तू त्याच्या प्रेमात आंधळी झालीयस. तुला खरं काय आहे ना, काहीच दिसत नाहीये. उत्तरा, मी ना पूर्णपणे माझ्या सेन्सेस मध्ये हा डिसिजन घेतलाय इकडे परत येण्याचा. कारण मला कळलंय आदित्यला सोडून जाणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. बघ ना, त्याने असं काही वाईट केलंच नाहीये माझ्यासोबत. आणि माझं जितकं त्याच्यावर प्रेम आहे ना, तितकंच त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. अच्छा, मग त्याने तुला असं वेगळ्या खालच्या खोलीत का राहायला सांगितलंय? मे बी त्याला वेळ हवा असेल. वेळ? कशासाठी? त्याचं प्रेम आहे म्हणतेस ना तुझ्यावर. हो, मग वेळ तर तोही घेऊ शकतो ना.
मी नाही का घेतला? मग मी माझा डिसिजन बदलला आणि इकडे आले. सेम तोही करू शकतो ना. मधुरा, भ्रम आहे तुझा. आदित्य ना सध्या कोणाचाही विचार करत नाही. तो फक्त त्याचा स्वतःचा विचार करतो. त्याला तुझी किंवा माझी काहीच पर्वा नाहीये. स्वतःला मिळालेल्या श्रीमंतीच्या धुंदीमध्ये येतो पूर्णपणे. स्वतःला ना आपल्या सगळ्यांच्या एक स्टेप वरती समजतो तो. सगळ्यांवर मालकी हक्क गाजवतोय. हेमा, तू ही जी काही स्वप्न बघून आलीयस ना मधुरा, ती पूर्ण होण्याची फक्त स्वप्नच पाहत राहा. कारण आदित्य आता आपल्या कोणाच्याही हाताला लागणार नाहीये. ताई, ताई. अगं, मी तोच विचार करत होते आता की तुम्ही अजून आला कशा नाही म्हणून. आला कशाने? कसे येणार? मला ना असं झालं होतं मुंबईची सगळी जनता आज ट्रेननीच प्रवास करते की काय. मग तू कशी आली? कशी येणार? ट्रेननेच येणार. दुसरं काय परवडणार आहे का आपल्याला? हा, तू बस, मी पाणी घेऊन येते. पाणी नको, खायला दे, मला भूक लागलीये. अगं काहीतरी काय, त्यापेक्षा आता चल आपण जेवायलाच बसू. मीरा कुठे? त्यांचं काहीतरी खुफिया काम आहे असं म्हणत होत्या. मला पण नाही सांगितलं काय काम होतं ते. नाही, या मोठ्या लोकांचं काही कळतच नाही ग. पण त्या अजून आल्या नाहीये. नाही आल्या म्हणूनच सांगतेय ना. मग थांब, मी फोन करून बघते. वहिनी, हे घ्या गरमा गरम चहा. चहा? चहा कुठे मिळाला तुम्हाला आता? आता कुठे मिळणार चहा? मीच केलाय. काय सांगता? जमतो मला. अर्थात गीताच्या हातची चव नसणार 100%, पण स्टील. गीताचा फोन. तिला कळलं की काय आपण चहा पितोय ते? काय लागलं होते. हॅलो. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझीच आठवण काढत होतो आता. का, काय झालं? तिथे काही प्रॉब्लेम झालाय का? मी येऊ का? ताईला घेऊन येऊ का? अगं नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये. चहा पित होतो ना म्हणून आठवण काढली. चहा पित होता म्हणून माझी आठवण आली. बरं, तुम्ही कधी येताय? आम्ही वाट बघतोय तुमची. अगं हो, वासुभाऊजींसोबतच आहे मी. झालंच आहे काम, निघू आता आम्ही. बरं बरं, ठीक आहे, या. मी वाट बघते. ओके, बाय. काय ग? झालंय, संपलंय काम, निघाल्यात ते येतील. चल तू आवरून घे, मी वाढायला घेते. हो, मला खूप भूक लागलीये. आणि हे सेंड. वा, वासुभाऊजी डन झालेलं आहे सगळं. निघूया? येस, निघूया. चला. एक मिनिट. कोणी बनवली ही भाजी? मला ही भाजी अजिबात आवडत नाही. हे तर ठीक आहे ना, तू डाळ घे ना. डाळ तर आवडते ना तुला. नाही नाही, ते मी घेतोच, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की ही भाजी पुन्हा बनली नाही पाहिजे.
बरं आदित्य, नाही बनवणार. ओके. काय नाही अरे, दाताखाली आलं काहीतरी. हा काय केलं दिवसभर? अरे आदित्य, आम्ही ना खूप गप्पा मारल्यात आज. हो, आणि मधुराच्या हातचा मस्त चहा प्यायलो. घरातली कामं केली तरी चालू शकतात. हा, मला ना तुझ्याशी याबद्दलच बोलायचं होतं. आदित्य, मी काय म्हणते, म्हणजे कपडे, भांडी, लादी या सगळ्या कामांसाठी ना आपण एक बाई ठेवूया आता. का? तुम्ही दोघी उद्यापासून कुठे ऑफिसला जाणार आहात का? आम्ही दोघी कशाला आता जॉबला जाऊ? काही मग काय, घरात बसून का आयतं गिळणार आहात? म्हणजे हेच की बाई वगैरे काही नाही, ही सगळी कामं तुम्ही करायची. आणि इकडे फुकट खायला ही काही धर्मशाळा नाही. उद्यापासून तुम्ही दोघी काम करताना दिसला पाहिजेत मला. काय करतोय? मला भूक लागली आहे मा. अरे तुला भूक लागली, पण तुला किती वेळा सांगितलं बाहेरून आलं की पहिले हात पाय धुवायचं, मग किचन मध्ये यायचं. बघ, मला ते सगळं माहिती आहे, पण मला इतकी भूक लागली आहे ना, म्हणून मी डायरेक्ट किचन मध्ये आलो. अरे तुला रोजच भूक लागते आणि रोजच तू वाच येतो. चलो बाहेर. मा अगं ऐक ना मा, मी कसं सांगू तुला मला किती भूक लागली आहे. मला ना आता काही खायला मिळालं नाही ना, तर माझा राक्षस होईल, राक्षस. हे बघ, मीरा आली की आपण सगळे एकत्र बसू जेवायला. चल हो बाहेर, हो बाहेर. मला ना चक्कर येते मा, चक्कर. मला ना आता तू जेवायला देऊ नको, मला असं वरचेवर चरायला दे, काहीतरी चरायला. बरोबर, चरायलाच देते, कारण जनावरच आहे. तुला सांगितलं ना की मीरा आली की आपण एकत्र बसू, आणि आता तुला काहीतरी खायला दिलं तर तू जेवणार नाही रे, सगळं वाया जाईल. हे भगवान, ये कैसी जुल्मी माँ है, कैसे जी पाऊंगा मैं यहाँ. कैसा भी जी. अरे तू जर कामधंदे नाही केले तर अशीच जुलूम करणार तुझ्यावर. आलीस फिरून फारून तू माझ्या कामधंद्यावर आलीस. आता करतोय ना मी काहीतरी. हा काहीतरी. बरं सांग, आज काय कमवलं? दाखव किती पैसे कमवले. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. नाही सांग ना, किती पैसे कमवले. तुला काही कामाचं बोललं की मला बोलायचंच नाही, निघून जायचं. अरे बोल ना, किती कमवलं सांग ना, दाखव किती पैसे कमवले. हा बोल. हॅलो, मी सोलकडीमधून बोलतोय. हा बोला. हा, काही नाही, आपल्या अदानींच्या लग्नाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याकरता बजेट पाठवलं होतं आम्ही. मेल केला होता मी तुम्हाला, मिळालं का? हो, तुमचा मेल आलेला मला. मी पण अजून पूर्ण चेक नाही केलाय. ओ, एकदा प्लीज चेक करता का? हो करतो. ग्रेट. पण मला सांगा, तुमची कंपनी नवीन आहे का? कारण याआधी नाव ऐकलं नाही सोलकडीचं. हो, म्हणजे कंपनी काही दिवसांपूर्वीच फॉर्म झाली आहे, पण आम्ही सगळेच वेल एक्सपिरियन्स्ड आहोत. म्हणजे या फील्ड मधली सगळी माहिती आहे आम्हाला. आय कॅन अश्योर यू, मी तुम्हाला खूप चांगली क्वालिटी देऊ. नाही, तो प्रश्नच नाही. आम्हाला चांगलीच क्वालिटी हवी आहे. पण हे काम नक्की कुणाला द्यायचं ते सर्वस्वी पार्टी ठरवणार आहे, त्यामुळे माझ्या हातात काहीच नाहीये. राईट. सगळं काही तेच ठरवतील, मी केवळ कोऑर्डिनेटर आहे. ओ राईट. पण तुम्ही रेकमेंड केलं तर खरंच खूप बरं होईल. अहो, मी सगळ्यांचे बजेट पार्टी समोर ठेवणार आहे, त्यातून त्यांना कुणाची सर्व्हिस हवी आहे ते तेच ठरवतील. बरोबर आहे तुमचं. एनिवे, थँक्यू सो मच. वेलकम.